माय चॅनल द रिअल रोनिकामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजचा ब्लॉग आपला थोडा इंटरेस्टिंग असणार आहे। आपण चाललो आहे अलिबागला आणि ते पण फेरीने। फर्स्ट टाइम आमचा एक्सपिरियन्स असणार आहे फेरीने आणि मुंबई टू मांडवा असा प्रवास असणार आहे। तर मी दाखवते तुम्हाला सगळी डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे। सगळे मला घ्यायला आलेत, आपण निघालो आहे। हॅलो, आम्ही निघालो आहे वडाळ्यावरून भाऊच्या धक्क्याला। तिथून आम्ही फेरी पकडणार आहे। आता किती वाजले आहेत? 6:58 झाल्यात आणि आमची 8 वाजताची फेरी आहे। हे बघा, आता आपण पोहोचलो आहे भाऊच्या धक्क्यावरती। इथून एंट्री आहे, एंट्री करून आतमध्ये आला तिथे आपले तिकीट्स चेक होतात। दिसतात का तुम्हाला? मी दाखवते। हां, ते बघा, तिथे आपले तिकीट चेक होतात। त्यानंतर आपल्याला ते पास देतात आणि त्यानंतर अशी लाईन आहे। इकडे हे जे रेग्युलर जाणारी लोक आहेत आणि या साईडला हे सगळे गाडीवाले आहेत। ही आमची फॅमिली, सगळ्या अशा गाड्या आहेत। त्या गाड्या अशा आतमध्ये जाणार आहेत डायरेक्टली। फेरी आपली तिथे लागली दिसते फेरी। येस, ही रेडवाली आपली फेरी आहे। ही आपली फेरी आहे। आम्ही खूप एक्सायटेड आहे जायला, मज्जा येणार आहे। आता स्टार्ट झालेत, सगळे चाललेत आतमध्ये। चला मी पण जाते। आपल्याला असे हे तिकीट्स मिळाले आहेत गेटवरून। आता आपण एंटर केलं आहे फेरी। आता मी एंटर करते आहे। ही आहे इकडची सिटिंग अरेंजमेंट। हा कॅफेटेरिया। वाव, भारी। कॅफेटेरिया आहे ह्यांचा। आपण इथे रेट बघूया काय काय। इथले हे रेट आहेत, तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून बघू शकता।
आपली चीज मॅगी आली आहे. सँडविच आहे. पेरी पेरी कोरियन मॅगीसोबत चीज सँडविच आणि बन मस्का पण घेतलं होतं. काय वाटतं तुला, कसं आहे, टेस्ट कशी आहे? कॉस्टली आहे पण ठीक आहे. ॲव्हरेज आहे ना? टेस्ट कशी आहे? टेस्ट कशी आहे? खूप छान आहे, खूप छान. मला खूप आवडलं. खरं सांग. ॲव्हरेज आहे की कसं आहे सांग. शब्द संपले. तुम्हाला कशी वाटली मॅगी? खूप मस्त. आवडली वाटतं ह्यांना. कुल्हड चाय, चीज सँडविच टू मांडवा. आम्ही पहिल्यांदाच हा प्रवास करतो, तर आम्हाला तरी मस्तच वाटतं. एक्सपेन्सिव्ह आहे पण तशा हिशोबाने ते त्याच्या सर्विस पण चांगल्याच आहेत. तर ह्यांना विचारा ह्यांचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं आहे? नाही ठीक आहे, क्वालिटी चांगली आहे, फक्त कॉस्टली जास्त आहे. बाकी खाणं पिणं कसं आहे, टेस्ट कशी आहे, कशी वाटली तुम्हाला? पैशाप्रमाणे खाणं कमी आहे. पैशाप्रमाणे टेस्ट खूप चांगलीच आहे, प्रश्नच नाही. हां, थोडं कॉस्टली आहे पण टेस्ट आहे, ठीक आहे. आता आलो आहे असं आपण फेरीवरती, तर थोडं तर कॉस्टली भेटेलच आपल्याला. आपण चाललो आहे फ्रंटला, बघूया कसा व्ह्यू आहे तिकडे. चालू झाली आपली बोट, आता आपण निघालो इथून. ये गणपती बाप्पा मोरया. 8 वाजल्यात, जसे 8 वाजले तशी बोट आमची सुटली इथून. तो तिकडे दिसतोय, तो ते मच्छी मार्केट आहे, भाऊचा धक्का मच्छी मार्केट. आणि इथे ही एंट्री होती आपली. हॉर्न ऐकला आणि इथून सगळ्या गाड्या आतमध्ये आल्यात. आता त्या साईडनी मला वाटतं त्या बाजूने बाहेर पडणार, तेव्हा त्या बाजूने बाहेर. मज्जा येणार आहे, आम्ही एन्जॉय करणार आहे ही ट्रिप. फेरी राईड मुंबई टू मांडवा. आणि इथून मला वाटतं 1 तासाचाच काहीतरी डिस्टन्स आहे. 1 तास लागेल आपल्याला तिथे पोहोचायला. खूप छान वाटतं आहे, मस्त वाटतं आहे. एक्सपिरियन्स तर खूप छान आहे इकडचा आणि लक्झरियस वाटतं आहे. जसं प्राईज आहे तसं लक्झरियसच आहे सगळंच. आणि स्कोडा कुशाक झोनचं आम्ही तिकीट काढलं होतं, तर 470 काहीतरी आहे त्याचं पर पर्सन. आणि असं आम्ही 9 जणं आलो आहे. बघूया आता कशी असेल राईड पुढे. छान वाटतं. आमच्या सगळ्यांचे आता फोटो शूट सुरू झाल्यात. इतका व्ह्यू भारी आहे, कोण मिस करेल यार. आम्ही हा स्कोडा कुशाक झोनचं आम्ही तिकीट काढलं आहे. त्याच्यामध्ये हा वरचा पॅसेज म्हणजे बाहेरचा पॅसेज तो पण ॲक्सेस आहे, तो आपण फिरू शकतो. आणि हा जो बाहेरचा पॅसेज आहे हा इकडचा, हा पण फुल ॲक्सेस आहे त्याच्यामध्ये. तर हे आपण त्याच्यामध्ये फिरू शकतो. तर आमच्या तिकीटची प्राईस होती 470 पर पर्सन. आणि जो तुम्हाला वरती दिसतो आहे ना हा टॉपचा, तर तो त्याचे आहे पर पर्सन 1500 आहे कॉस्ट. तर इतकं तर आम्हाला गरज नाही वाटली एवढं लक्झरियसचं. हे ठीक आहे, हे पण ए सीच आहे. हे जे दिसतं आहे ना हे कंपार्टमेंट, हे ए सीवालंच आहे स्कोडा कुशाक झोन. तर आम्ही त्याच्यामध्येच आहे आम्ही सगळेजण. आणि हा बाहेरचा पॅसेज पण आम्हाला मिळतो आहे, तर आम्ही
इथे पण फिरू शकतो. आणि हा बाहेरच्या पॅसेजमध्ये इथे आम्ही फोटोज वगैरे इथे पण आम्ही क्लिक करू शकतो. तर असं आहे 470चं पॅकेजमध्ये. आणि तिथे जर तुम्हाला काही खायचं असेल कुशाक झोनमध्ये तर तिथे तुम्हाला सगळे कॉस्टली म्हणजे ते तुम्हाला सेपरेट पे करून घ्यावे लागणार. आणि जर वरती तुम्ही 1500मध्ये जर तुम्ही गेला तिथे तर हे फुल लक्झरियस आणि प्रायव्हेट असतं. ते लिमिटेडच सीट असतात आणि तुमच्या त्या तिकीटच्या ह्याच्यामध्येच तुम्हाला इन्क्लूड असणार खाणं पिणं. आणि हे आपल्या गाड्या इथे पार्क आहेत. आणि त्या साईडने तिथून गेट आहे अजून एक. त्या गेटमधून जेव्हा तिथे बंदरला लागणार बोट तेव्हा त्या गाड्या डायरेक्ट तिथून बाहेर पडणार. भारी व्ह्यू आहे, मस्त वाटतंय. फर्स्ट टाइम आम्ही एक्सपिरियन्स करतोय फेरीचा. खूप दिवसापासून इच्छा होती यायचं, आज ती पूर्ण झाली. किती मोठी बोट आहे ना, एक्सपोर्ट इम्पोर्ट करणारी बोट आहे. किती साऱ्या बोट आहेत त्याच्यामध्ये, बापरे. पहिल्यांदा हे असं सगळं बघतो. एकदम स्पीडमध्ये चाललो आता आपण. वॉशरूम पण बघूया आपण. वॉशरूम पण क्लीन आहेत. आता आपला टाईम झाला आहे. आपण आता पोचतो आहे बंदरवरती. उतरतो आपण आता मांडवामध्ये. आम्ही रेडी झालो आहे, मस्त आता बाहेर पडायचं आहे. पण मज्जा आली फेरीमध्ये. समजलंच नाही 1 तासाचा प्रवास आम्हाला. छान वाटलं. ही काहीतरी जोक करत होती. सांग तुझा जोक सांग. इथे अनाऊन्समेंट अशी केली होती की वाहन चालकाने गाडीकडे प्रस्थान करावं. आमचा वाहन चालक वॉशरूममध्ये प्रस्थान करतो. तिकडून बाहेर गेले वाहन चालक. वाहन चालक बाहेर गेलेत आमचे. आम्ही चाललोय, आमच्या गाडीमध्ये बसणार आहे आणि हा गेट ओपन होणार आहे आणि सगळ्या गाड्या बाहेर पडणार आहेत. आपली इथे स्कॉर्पिओ. आपला गेट ओपन झालाय फेरीचा. आपण निघालो आता, जेट्टीच्या बाहेर पडतो आहे. आणि इथे ना असं एक सर्विस पण आहे. इथे ही अशी गाडी पण ठेवली आहे त्यांनी. ज्यांच्याकडे जास्त सामान वगैरे आहे, गाडी नाही आहे, त्यांच्यासाठी आहे हे आपल्याला बाहेरपर्यंत सोडतात. चांगली फॅसिलिटी आहे. तर हा होता जेट्टीचा प्रवास. आता आम्ही अलिबागला उतरलो. आता पुढची मजा नेक्स्ट ब्लॉगमध्ये.